शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी बातमी. मित्रांनो, जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कांद्याचे भाव. त्या अगोदर विनंती करतो, आपण नवीन असाल तर प्रत्येकाने आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा. मित्रांनो, तुमच्याकडे कांदा भाव काय चालू आहे कमेंट करा. शेतकरी मित्रांनो, तुमच्या कमेंट सगळ्यांचं मी वाचत असतो. प्लीज आपण कमेंट करून तुम्ही कांदा काय भाव चालू आहे तेवढं तुमच्याकडचं सांगा. आता मित्रांनो, सुरुवात करतोय. कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी राज्यातील थोडक्यात आढावा घेऊ आपण. राज्यात खरीप पेरणी आतापर्यंत 56%वर. होय मित्रांनो, राज्याचा जर विचार केला तर आतापर्यंत खरीप पेरणी 56%वर आहे. राज्यात जुलैच्या सुरुवातीपासून पावसाने पुन्हा जोर धरल्यामुळे खरीप पेरण्यांना गती मिळाली आहे. त्यानुसार राज्यात 81,32,000 हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहे. हे क्षेत्र सरासरीचे 56% आहे. अमरावती विभागात सर्वाधिक तर सर्वात कमी पेरण्या कोकण विभागात झाल्या आहे. सोयाबीन व कपाशीची लागवड प्रत्येकी 30 लाख हेक्टरवर झाली आहे. भात लागवड एकूण क्षेत्राच्या 2,15,000 हेक्टरवर झालेली आहे. राज्यात जुलैच्या सुरुवातीपासूनच पावसाने जोर धरला. त्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोर अधिक होता. मात्र राज्याच्या अन्य विभागामध्ये पावसाने हजेरी लावली. परिणामी खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. गेल्या वर्षीच्या क्षेत्राच्या तुलनेत यंदा 70% पेरण्या पूर्ण झाल्या आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 115,79,000 हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. चला मित्रांनो, आता वळतोय कांद्याच्या भावाकडे. कांद्याला कुठे काय भाव चालू आहे आपण बघूया. मित्रांनो, सुरुवात करतोय. वैजापूर शिहोर या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2200 पर्यंत जाताना दिसत आहे. 808 क्विंटलची आवक आहे या ठिकाणी. पारनेर येथे मित्रांनो 13,625 क्विंटलची आवक होऊन उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 2800 पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर जुन्नर ओतूर उन्हाळी कांदा 9,066 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2700 पर्यंत कांदा गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो जुन्नर उन्हाळी कांदा 7,630 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2700 पर्यंत कांदा गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो अकोले येथे उन्हाळी कांदा 2494 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2801 रुपयाचा भाव या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर वाई येथे लोकल कांदा 20 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2600 रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो पुणे मोशी येथे लोकल कांदा 930 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2500 रुपयापर्यंत कांद्याला भाव मिळताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो पुणे मांजरी येथे लोकल कांदा 147 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2500 पर्यंतचा भाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे पिंपरी या ठिकाणी 2600 पर्यंत जास्तीत जास्त कांदा जाताना दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे खडकी 15 क्विंटल आवक होऊन या ठिकाणी लोकल कांदा आहे 1300 रुपये हा जास्तीत जास्त भाव आहे. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा 16,273 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2600चा भाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर धाराशिव येथे लाल कांदा 145 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 2800 रुपयापर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर जुन्नर आळेपाटा येथे चिंचवड जातीचा कांदा 7,657 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2710 पर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा या ठिकाणी 70 क्विंटल आवक होऊन 2600 पर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. राहता येथे 6,406 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 3200 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर सातारा येथे 455 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 2800चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती दौंड केडगाव 2,945 क्विंटल आवक होऊन 2600 रुपये हा जास्तीत जास्त भाव सध्या या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 2300 रुपये हा जास्तीत जास्त भाव कांद्याला आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती नगर ते खाजगी बाजारात 2800 पर्यंत कांदा चालू आहे. तुमच्याकडे कांद्याचा भाव कमेंट करा. विनंती आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या